जय हरी माऊली. जय हरी बोल. नमस्ते. बोला. नमस्कार. काय नाही माऊली, काल एका आपल्या माता भगिनी आहेत प्रशिक्षणार्थी म्हणून. हा. त्यांचा असा प्रॉब्लेम आहे, त्यांचाच नाही महाराष्ट्रातल्या तमाम प्रशिक्षणार्थ्यांचा असा एक घोळ झालेला आहे की जेव्हा 9 जुलै 2024 ला जो GR निघाला होता, हा. त्यामध्ये असं सांगितलं होतं की आपण 18 ते 35 वर्षाचे जर असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता या योजनेमध्ये. बरोबर. त्यांनी अप्लाय केला कारण की ते वयाचे 35 वर्ष तर त्यांनी पार केले नव्हते. हा. परंतु कालावधीच्या दरम्यान काय झालं, 6 महिन्याच्या दरम्यान त्यांचा वयाचं 35 वर्ष त्यांनी पूर्ण केले आणि 36व्या वर्षात पदार्पण केलं. हा. तर त्यानंतर त्यांचा पगाराचा खोळंबा आलेला आहे की हा. तुमचं 35 वर्ष पार केलेले आहेत म्हणून तुम्हाला पगार मिळणार नाही, तुमचा अहवाल आम्ही स्वीकारू शकत नाही आणि तुम्हाला या योजनेमध्ये स्थान सुद्धा देऊ शकत नाही. मग यावर नेमकं आपलं काय मार्गक्रमण असेल या 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 प्रश्नावर? असं जिथं घडतं तिथं लेखी तुम्ही लिहून द्या म्हणून सांगायचं त्यांना. कारण ज्या मुलांनी 35 वर्षाच्या अगोदर ज्यांना 4 महिने किंवा 5 महिने कमी असताना जे भरलेले आहेत त्यांना कंपल्सरी त्या ठिकाणापासून ते कामावर रुजू आहेत. तर तिथूनच ते कंपल्सरी पुढे 11 महिने कंटिन्यू असणार आहे आणि त्या अनुषंगानेच 5 महिन्याचा तो जो GRच्या माध्यमातून जे आहे त्याच मापाने आपल्याला त्यांना कामामध्ये पुढे जाणार आहे. आणि जर असं कुठं घडत असेल तर त्या ठिकाणी त्या गोष्टी थांबवण्यासाठी आपण 100% त्या भागामधल्या आस्थापनाशी आपण चर्चा करून संपर्क करायचा प्रयत्न करून त्यांनाही काय लागली मदत तर आपण 100% करू. महाराज, अशा वेळेस समजा आम्हाला जर तुमची गरज भासली तर आम्ही तुम्हाला केव्हाही कॉल केला तर चालेल का? 24 तास केव्हा करा, काढायचं नाही, कधी फोन करा. आणि त्या संदर्भात लागली काय माहिती तर मी त्या संदर्भात येणाऱ्या काळामध्ये किंवा बाकीच्या गोष्टीच्या अनुषंगाने लवकरात लवकर त्या संदर्भात हे करून, पण एवढं 100% की आपल्याला एक संघटना मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून एक आता चालू याच्यामध्ये एक विचार असणं खूप गरजेचं आहे. नक्कीच माऊली, माझं म्हणणं आहे जसं ज्याप्रमाणे तुम्ही GR काढण्यासाठी जे सर्वतोपरी प्रयत्न केले, या प्रयत्नातून जे 35 वर्षाची जे समस्या निर्माण झालेली आहे वयवर्षाची, याबद्दल वरिष्ठांसोबत आपण चर्चा करणार आहात का? तर कसं आहे, आता जो 5 महिने GR तो निघाला, तो 5 महिने GR काय एका दिवसात निघलेला नाही. त्यासाठी मला किती संघर्ष करायला लागला हे मला माहिती आहे. बरोबर माऊली. आणि त्या अनुषंगाने जर बघितलं तर मी 26 जानेवारी 2025 त्या रात्री मला त्या विषयावरती मुख्यमंत्री व कार्यप्रश्नाच्या विषयावरती मला माहिती भेटली. बरोबर. 27 तारखेला मी संध्याकाळी पहिली भेट माझी भरतशेठ गोपाळ साहेबांसंगत झाली. बरोबर. त्यानंतर 4 तारखेला मुंबई आझाद मैदानावरती मी आलो. ही भेट बघा, एका मंत्र्याची किती वेळा भेट घेतली मी माझ्या ओळखीची असताना देखील. बरोबर. 27 तारखेला पहिली भेट, त्यानंतर मला माहिती दिली. त्यानंतर मी 4 तारखेला मुंबई आझाद मैदानावरती पोहोचलो. त्यावेळेस तुमच्या सगळ्यांच्या समोर एकदा फोन माननीय भरतशेठ गोपाळ साहेबांना लावला. 5 तारखेला संध्याकाळी मुंबईमध्ये, म्हणजे 4 तारखेला संध्याकाळीच आम्ही मुंबईमध्ये शिरसाट साहेबांना भेटलो, दानवे साहेबांना भेटलो 4 तारखेला. त्यानंतर परत 5 तारखेला परत भरतशेठ गोपाळ साहेबांना भेटण्यासाठी माढेला गेलो. बरोबर. परत 5 ला भेटल्यानंतर परत तो विषय सांगितला. त्यानंतर परत 12 तारखेला कार्यक्रम आपण डिक्लेअर केला. 5 तारखेनंतर 8 तारखेला पत्रकार परिषद घेतली. 12 तारखेला परत कार्यक्रम घेतला. 12 तारखेला परत भरतशेठ गोपाळांना फोन केला सांगलीच्या मेळाव्यामधून. बरोबर. सांगलीतल्या मेळाव्यातून फोन केल्यानंतर परत त्यांनी सांगितलं की काय काळजी करू नका, माझी चर्चा चालू आहे, निघून जाईल. त्यानंतर परत 13 तारखेला जर या ठिकाणी माननीय श्री गोपीचंद पडळकर साहेबांच्या माध्यमातून, मुख्यमंत्रीच्या माध्यमातून जत तालुक्यामध्ये रोजगार हमी योजना जी कामं बंद होती त्या कामाच्या शुभारंभासाठी 500 बायका आहेत ना ते, आणि माननीय भरतशेठ गोपाळ साहेब जत दौऱ्यावर आलते, तिथून ते माझ्या मठावरती आले. त्यानंतर मठावरती आल्यानंतर त्यानंतर त्यांच्याशी पण त्यावेळेस संवाद झाला. त्यानंतर पुन्हा तो विषयाच्या अनुषंगाने 26 तारखेला महाशिवरात्र होती. बरोबर. महाशिवरात्र परत त्यांना फोन केला मी. त्यावेळेस पहिली आनंदाची बातमी त्यांनी सांगितली मला की तुमचं काम होत आहे आणि झालेलं आहे, आमची चर्चा झालेली आहे, तुम्हाला सांगितल्या पद्धतीने आम्ही केलेलं आहे आणि 2 दिवसामध्ये तुमचा GR निघेल किंवा 2 दिवसात त्याचं काहीतरी होईल. 2 तारखेला होईल म्हटल्यानंतर आम्ही 28 तारखेला वाट बघितली. 28 तारखेला परत मुलं पाठवून दिली, त्यांची बाईट घेतली. 28 तारखेला लगेच त्याच महिन्यात 2 दिवसानंतर लगेच. बरोबर. बरोबर. त्यावेळेस सांगितलं की आम्हाला तुम्ही कुठलं आंदोलन करू नका, कुठल्या रस्त्यावर उतरू नका, काही करायची गरज नाही.
ती माझ्याकडे बाईट आहे. हं. त्यानंतर आम्ही 4 तारखेपर्यंत वाट बघत ठरवलं आणि 4 तारखेला संध्याकाळ पत्र जर नाही निघलं जी आर तर हं. देहूतून चालत जाण्यास ठरवलं. बरोबर. त्यानंतर देहूतून चालत गेल्यानंतर 4 तारखेला काही झालं नाही. ते अबू आझमीमुळे उशीर लागला हो हो. आणि त्यानंतर आम्ही परत चालत निघालो. तर वाटत गेल्यानंतर पुन्हा त्यांचा फोन आला की तुम्हाला मी सांगितलं होतं बाबा निघून जाईल, एक दिवस मागवर होत आहे, पण आहे त्या ठिकाणी तुम्ही थांबा, आता पुढे काय अपघात करू नका. मी तिथं थांबलो आणि त्यांनी आम्हाला भेटीसाठी बोलवलं. त्यावेळेस त्यांनी बाईट दिली की 2 दिवसात तुमचं जी आर निघेल. मग 2 दिवसानंतर आम्ही तिथंच थांबलो आणि मुख्यमंत्री साहेबांनी तो जी आर मला वाटते 7 तारखेला काहीतरी घोषणा केली आणि त्या ठिकाणी तो जी आर निघाला. म्हणजे एवढा सगळा प्रोसिजर एका मंत्र्याची संकट किमान 10 ते 12 वेळा भेटगाठी घेतल्यानंतर त्या गोष्टीचा पाठपुरावा झाला. एका भेटीमध्ये हा विषय होईल असं मला वाटत नाही सर. नाही नाही, आपले प्रयत्न 100% आपण दिलेले आहेत, त्यामधूनच हे 5 महिन्याचा जी आर नाही, निघाला. आता एवढ्यावरती प्रयत्न नाही साहेब. आपल्याला अजून हे 5 महिने म्हणजे एवढ्यावरती आपला विषय संपत नाही. आपल्याला पुढे जायचं आहे. बरोबर आहे. आणि पुढे जाण्यासाठी या गोष्टीसाठी आपल्याला अजून संघर्ष करावा लागणार आहे. बोला. आणि महाराज, या संदर्भात जे 35 वर्षाची अट आली, या संदर्भात सुद्धा आपण माननीय उपमुख्यमंत्री असो, भरतशेठ गोगावले असो किंवा मुख्यमंत्री असो, या संदर्भात आपण या 35 वर्षाच्या मर्यादेबाबत आपण चर्चा करणार आहात का? हो, चर्चा करणार आहे. पण त्यासाठी जे काय आता यंत्रणा जे आहे बाकीची, जे नेतृत्व म्हणा किंवा बाकीची गोष्टी म्हणा, उलटसुलट चर्चा म्हणा, तुमच्या कमेंट निगेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणा, ह्या गोष्टीने माणूस थोडंफार घायला आलंय सगळं झालंय. त्यामुळे उत्साह कमी होत जातो त्या कामाचा. प्रत्येकाने साथ देणं गरजेचं आहे. त्याविषयी सलाह म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचं काम चालू आहे. त्यामुळे प्रत्येक कुठे थांबून एक जीवाने काहीतरी झालं तर या मुलांचं भवितव्य घडून जाईल. जर असंच जर होत गेलं तर आम्ही पण त्या गोष्टीवरती विचार करावा लागेल की बाबा आपल्याला आपण वेस्टेज डोक्यामध्ये किडं टाकून घेऊन काहीतरी मानसिक संतुलन बिघडून घ्यायचं काम होत आहे. कारण कसं आहे, याच्यामध्ये फ्री माइंडने काम करणं गरजेचं आहे. बरोबर. तर ते इथं कुठं करताना दिसत नाहीये. निगेटिव्ह पॉझिटिव्ह अशा सगळ्या चर्चा, उलट बोलणं, अशा सगळ्या गोष्टीने माणूस पुढे घायला येत आहे. आणि कारण असताना बाबा 1 रुपयाचा कुठलाही स्वार्थ नसताना आमची तर प्रसिद्धी ऑलरेडी तुम्ही बघतायच की तुमच्या माध्यमातून मला की माझं कुठल्याही कामाचे असतील, माझ्या कुठल्याही पत्रकार परिषद असतील, विशेष मीडिया, माझ्याकडे इलेक्ट्रॉनिक मीडिया, बरोबर, बघितलं आम्ही, सर्व महाराष्ट्र बघतोय. आणि एकीकडे तुमचं आंदोलन एवढं मोठ्या प्रमाणात बाकीची गोष्टी चालू असतात तर तिथं दखल देत घेतली. म्हणजे पाठीमागचं काय कारण आहे ते आपण स्वतः शोधणं गरजेचं आहे. आणि मला असं कळलं की काही प्रक्षणार्थी सांगितलं की तुम्ही पैसे देऊन मीडियाला खरेदी पाहिजे. महाराज, एकदा खरेदी करू शकतोय. माझ्या प्रत्येक कामाच्या मीडिया दखल घेते, प्रत्येक कामाची मीडिया दखल घेते. आता जगद्गुरू तुकाराम महाराजची माझी बीज झाली तर कमीत कमी 60 ठिकाणी बातम्या लागल्या त्याच्या. बरोबर, बघितलं ना मी. म्हणजे ते काय मग प्रत्येक वेळेस 15 दिवसाला प्रत्येक 4 दिवसाला मीडिया खरेदी करायला मी काय दिल्ली सकपाल नाही ना. मी सामान्य माणूस आहे. असं माऊली, आपापला जो प्रभुत्व आहे हे सर्वांना दिसतच आहे. त्यात काही शंका नाही आहे. फक्त माझं आपल्याला एकच मत आहे की आपण ह्यामध्ये फक्त मला एकच माहिती आहे की काय शिना म्हणून मी काय केलं, माघार का घेतली की एक नेतृत्व असणं गरजेचं आहे. म्हणून आपण मुंबईवरती हँडवर्क करून दिलं सर की त्यांच्याशी आपण सुकृत केलं. किंवा आणि आता मुलांचं काही लोकांचे फोन येतात की बाबा तुम्ही नेतृत्व करा, हम करा, तम करा. आपण आता नेतृत्व एक चालू आहे, ह्याच्यामध्ये इंटरफिअर करणं बरोबर नाही. त्यामुळं माझी आपल्या सर्वांनी विनंती की आहे या एका नेतृत्वावरती आपण सगळ्यांनी पाठीमागे लागून आपलं काम व्हावं. आणि ह्याच नेतृत्वाच्या माध्यमातून 5 महिन्याचा जो 25 वर्षाचा पण जो प्रश्न आहे त्या संदर्भात पण त्या नेतृत्वाशी संपर्क साधून आपल्याला जे काही कुठे लागली, कुठल्या मंत्र्याची भेट घालायची असेल तर मी घालून द्यायला प्रयत्न करेन. बरोबर बरोबर. पण आता नेतृत्व ही एकच करावं लागेल आणि ते नेतृत्व आता जे मुंबईमध्ये चालू आहे तेच नेतृत्वाला मान्य करून आपल्याला पुढे वाटचाल करावं लागेल. नक्कीच माऊली, त्या दिशेने सुद्धा वाटचाल करू. हा जो जी आर निघाला 5 महिन्याचा, या जी आर मध्ये जे काही प्रशिक्षणार्थी आहेत, काहीचं म्हणणं आहे की बा आम्ही जॉईन करायचं की नाही करायचं, यावर आपलं मत काय? आता कसं आहे की प्रत्येकाची 5 महिने जी आर मान्य नाही आहे. 11 महिन्याचा जी आरच पाहिजे, आम्हाला 25,000 पगार पाहिजे, अशा सगळ्या गोष्टी चालू आहेत. फक्त सांगितलं होती मला मुदतवाढ मिळणार आहे, मला एवढंच माहिती होतं. ते 5 महिन्याची मिळणार आहे का 10 महिन्याची मिळणार आहे हे मला माहित नव्हतं. ती मुदतवाढ त्या ठिकाणी जो प्रयत्न आपण केला होता त्याला ते कुठेतरी यश प्राप्त झालेलं दिसतंय. पण आहे त्याच्यामध्ये आता परत पुढे काय करण्यासाठी जे काही गोष्टी आहेत त्यासाठी पाठपुरावा करणं गरजेचं आहे किंवा त्यासाठी आता मुंबईला जाणं गरजेचं आहे. त्यासाठी मी तुम्हाला काय सांगितलं की 5 महिन्याची जी आर काढण्यासाठी मला 12 वेळा एका मंत्र्या महोदयाशी भेटावं लागतंय. बरोबर बरोबर. किती वेळा? 12 वेळा. आणि त्यानंतर हे काम झालेलं आहे.
तुम्ही लगेच चालत गेल्यानंतर काम झाले असा विषय नाही येतो. अगोदर त्याची फिल्डिंग लागलेली आहे, अगोदर पहिला त्याची चर्चा केलेली आहे, अगोदर त्याला पहिला पहिला पाठपुरावा केलेला आहे, त्यानंतर हे काम झालेलं आहे साहेब. ते काही एका दिवसात काम झालेलं नाही ते. बरोबर आहे. आणि पुढील गेलो जी आर आणलो असं होत नाही ना तिथं. नाही. त्या गोष्टीवर पाठपुरावा करून ते डिटेल्स आहेत माझ्याकडे. तुम्हाला मी तुमच्या चॅनलला जर स्टार्टिंग पासून एंड पर्यंत जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी म्हणजे पारदर्शकता म्हणतो ना आपण. मुंबईच्या 4 तारखेच्या आझाद मैदानाच्या टायमाला जे मुख्यमंत्री व कार्यप्रश्नाचे जे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांची जी आक्रमक भूमिका होती त्यांना पारदर्शकता पाहिजे होती. तुम्ही आज किती चाललाय तिथलं रेकॉर्डिंग आम्हाला पाहिजे, तिथं तुम्ही काय बोलताय ते कळलं पाहिजे, तिथं तुम्ही कोण चालल्यातले फोटो पाहिजे, त्यातले व्हिडिओ पाहिजे. अशा सगळ्या गोष्टीची अटी त्या मुलांच्या होत्या आणि त्या आम्ही पूर्ण करण्याचं काम परिपक्वपणे केलं. कारण त्यांना त्या ठिकाणी काय चाललंय हे सातत्यपूर्वक आम्ही जरी नियमात रेकॉर्डिंग चोरून करणं बरोबर नसतं पण तरी देखील आम्ही भरतचंद्र गोगावले साहेब असतील किंवा इतर कुठले मंत्री महोदय असतील या प्रत्येक माणसांच्या रेकॉर्डिंग स्टार्ट टू एंड केल्या. त्या का केल्यात तर त्या मुलांना पारदर्शकता खूप गरजेची आहे. कारण एका घरातली मुलं नाहीत, 100 घराची मुलं आहेत, प्रत्येकाची कुसंख्या आणि सगळे हुशार मुलं